नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 22 नोव्हेंबर 2024। तर आपण अंदाज दिल्याप्रमाणे म्हणजे 15 तारखेला आपण अंदाज दिला होता 15 नोव्हेंबरला। तर 15 नोव्हेंबरला आपण 28 तारखेच्या नंतर पावसाची शक्यता आपण असा अंदाज दिला होता। त्याप्रमाणे म्हणजेच मी पुन्हा येतो आणि जोरदार येतो या प्रकारे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो ह्या प्रकारेच पाऊसमान वातावरण झालेलं आहे की जे आपण अंदाज दिलेला होता 15 तारखेला आपण अंदाज दिला होता 28 तारखेपासून पुढे पाऊस येणार आणि तोही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त येणार बरसणार जास्त। त्या प्रकारे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे आणि म्हणजे बरेच मॉडेलचा अंदाज पाहिला तर बरेच मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये पाऊस येईल का नाही ह्याच्यावर अजून 100% किंवा 90% शाश्वती देत नाही सध्या तरी। पण एक माझा अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस येईल। महाराष्ट्राच्या जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्या भागामध्ये पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस म्हणजे जास्त म्हणजे तो पाऊस काय असा मुसळधार स्वरूपाचा सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडणार नाही, पण तो पाऊस आपण म्हणजे 15-16 तारखेला जो पाऊस पडलेला होता त्याच्यापेक्षा थोडा त्या तुलनेने जास्त येण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर ते वातावरण जे आहे ते म्हणजेच मराठवाड्यामध्ये सुद्धा खरं बिघडणार आहे, त्याच्यामध्येच दक्षिण मराठवाड्यामध्ये सुद्धा बदलणार आहेच। आणि त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण बदलणार, त्यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। तर आपण पाहू की 28 तारखेपासून पुढे कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर प्रत्यक्ष आणि कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर सर्वप्रथम आपण नाशिक भागाचा आपण घेऊ। तर नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये थंडीचे सध्या जर पाहिलं तर थंडी जी आहे ते म्हणजे आजपासून वातावरण जर पाहिलं आपण तर थंडी या भागामध्ये म्हणजेच नाशिक विभाग असेल किंवा अमरावती विभाग असेल आणि नागपूर विभागामध्ये ह्या विभागामध्ये 27 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी राहील संध्याकाळची आणि दिवसाचे तापमान जे आहे ते सरासरी इतकेच राहील। संध्याकाळची कडाक्याची थंडी म्हणजेच तापमान जर पाहिलं आपण तर 15°C ते 16°C या दरम्यानमध्ये राहण्याची शक्यता आहे। आणि जर पुन्हा नंतर जर पाहिलं तर तापमानामध्ये 27 तारखे म्हणजे 27 तारखेच्या नंतर 28 तारखेपासून पुढे मात्र तापमानामध्ये थोडी वाढ होईल, संध्याकाळच्या थंडीमध्ये सुद्धा थोडी कमी होईल संध्याकाळची थंडी। त्याचे वातावरण जे आहे ते 28 पासून बदलणार आहे, त्यामध्ये सर्वच आपल्या राज्याच्या बऱ्याच भागामध्ये तर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आता तर मराठवाड्यामध्ये 28ला कसे वातावरण राहील तर 28ला मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा आणि हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पण पावसाची शक्यता 28 तारखेला मात्र फक्त पावसाची शक्यता नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये एका-दोन ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये नाही। आणि इतरत्र जर पाहिलं तर आपण 28 तारखेला वातावरण जास्त इतरत्र कुठं बदलणार नाही, मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता नाही, पण ढगाळ वातावरणाची म्हणजेच वातावरण बदलाची चाहूल लागेल आपल्याला। पण 19 तारखेला मात्र अजून बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची शक्यता आहे। 29 तारखेला मात्र मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पण जास्त पावसाची शक्यता जी आहे ते 30 तारखेला पावसाची शक्यता आहे, ते म्हणजेच पुणे विभागामध्ये। तर पुणे विभागामध्ये 30 तारखेपासून पुढे 30 तारीख तर 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 आणि 4 डिसेंबर या कालावधीमध्ये पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा तर ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर जोरदार तर अति जोरदार सुद्धा स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 30 नोव्हेंबर म्हणजे 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 आणि 3 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये त्या भागामध्ये त्यामध्ये राधानगरी आणि शाहूवाडी, पन्हाळ ह्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि पुन्हा जर पाहिलं आपण 3 तारखेच्या नंतर मात्र वातावरण थोडेफार कमी होईल, तर पुणे जिल्ह्यापर्यंत सुद्धा पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 3 ते 4 तारखेपर्यंत। आणि इकडे नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर नगर जिल्ह्यामध्ये 29 तारखेपासूनच पावसाची शक्यता आहे। 29 तारखेला म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये असे जास्त स्वरूपामध्ये नाही नगर जिल्ह्यामध्ये, पण ढगाळ वातावरण नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 29 तारखेपासून चांगल्या प्रकारे दिसेल। तर त्यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, अहमदनगर, राहुरी ह्या भागामध्ये 30 तारखेपासून पुढे 3 ते 4 डिसेंबर पर्यंत पावसाचे वातावरण राहील। ह्या भागामध्ये
सर्वदूर असा मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाही, पण बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यापर्यंत पावसाची शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड, येवला, मनमाड आणि त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जर नाशिकचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच कळवण, सातारा, चांदवड, मालेगाव ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. तसेच आपण आता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता, सर्वदूर अशा पावसाची शक्यता नाही. पण ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भागामध्ये, जवळपास एकूण जिल्ह्याचा जो भाग पाहितला आपण तर त्या भागामध्ये 30-40% पेक्षा भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहील. आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तेच वातावरण राहील. आणि तसेच परभणी जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. म्हणजेच तिथे पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, सर्वदूर पावसाची शक्यता नाही. पण छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये थोडेफार पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ, गंगाखेड, पालम या भागामध्ये, पूर्णा या भागामध्ये थोडीफार वाढण्याची शक्यता आहे. तसेच जर आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण कमी राहील. त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण राहील, पण पावसाचे प्रमाण जे आहे एका दोन ठिकाणीच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक पेंडवणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, देंगलूर, बिलोली, धर्माबाद या भागामध्ये, लोहा, मुखेड आणि म्हणजेच नांदेड जिल्ह्याचा जो दक्षिणेचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचं ढगाळ वातावरण सुद्धा बऱ्याच भागामध्ये, जवळपास 80-90% भूभागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पाहिलं आपण तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, भूम, परांडा या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर म्हणजे आज परत आपण म्हणजे तालुक्या वाईज जर आपण सांगायला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, मांडा आणि भूम, परांडा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता धारू आणि सोलापूर जिल्ह्यामधील, सांगली, सातारामध्ये आहेच. आणि एकंदर पाहिलं आपण तर आणि आपण विदर्भाचा जर भाग पाहिला तर विदर्भाच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येईल. 30 तारखेपासून तर 30 तारखेपासून ते 3 ते 4 डिसेंबर पर्यंत. पण ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता अशी जास्त नाही, म्हणजे एका दोन ठिकाणीच पावसाची, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पण यवतमाळच्या काही भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह थोडा गडगाटी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पारडे, पेंभुर्णी, चिमणूर, ब्रह्मपुरी, वरडा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण साधारण पावसाची शक्यता, हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण, एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर हा झाला आपला 4 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज. आपला हवामान अंदाज कसा वाटला आहे आपल्या कमेंटमध्ये कळवा. आणि आपला व्हिडिओ जो आहे ती शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.